आम्ही गद्दारांना मत करणार नाही. आम्ही गद्दारांना मत करणार नाही. गद्दारांना. ओके, गद्दारांना. नमस्कार मित्रांनो, मी रमेश टेनकडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. दरअसल आज आपण जात आहोत एका मंदिराला भेट द्यायला गावाकडच्याच. तर मागची जी मी व्हिडिओ टाकली होती, श्री झोलाई देवीचं मंदिर नवीन बांधले होतं घोणसवणेवाडीमध्ये, तेच त्याच देवीच्या मंदिराला आपण भेट द्यायला जात आहोत आता खाली रांगलेवाडीमध्ये. म्हणजेच एक 70 वर्षापेक्षा जास्त ना, कारण तिथून मंदिर बांधलेलं आहे सडेवाडीमध्ये. त्याला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणजे आमच्या गावामध्ये 1948मध्ये बांधलेलं आहे, मी तुम्हाला बोललो होतो. तर ते मंदिर त्याच्या अगोदरपासून पण आहे, जुनं आहे. सो तिथे आपण जाणार आहोत. जुनं म्हणजे किती जुनं आहे ते आपल्याला समजेल तिथे गेल्यानंतरला. काय मंदिराची बदल मंदिरात केलेला आहे का, ज्याप्रमाणे आता नवीन ट्रेंड चालू आहे घुमट ह्या गोष्टींचा, की पूर्वी आहे तसंच ठेवलं आहे. समोरचा व्ह्यूज दाखवतो. त्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये वसलेलं मंदिर आहे. ॲक्च्युली खूप जुनं आहे, 80 वर्षाच्या पेक्षाही जास्त झाले असणार. तर इथून आता आपण सरळ असं जाणार आहोत, असं सरळ खाली जाणार आहोत आणि मग डायरेक्ट मंदिरापाशी जाऊ. ते व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आज आपल्यासोबत आलेले 2 हिरोईन म्हणजेच आमच्या ताईसाहेब आहेत. सो ही आहे सोना. हाय कर सोना. हाय. आणि ही मयुरी मोना. सोना मोना. सो ह्या आज आलेल्या आहेत, तिथेच हुडकत होत्या, त्यांना घेऊन आलो आहे सोबत. मला वाटतं आता रस्त्याचं काम चालू करतील हा, कारण आता निवडणुका पण आले, त्यांनी साफसफाई केली आहे. म्हणजे दगडं बिगडं उचलले आजूबाजूचे. पण रेती वाळू जे सावकाश चाललं रे, नाही तर पाय घसरून पडाल, ती नाही आहे इथे. सो आय थिंक काम चालू होतं आहे. एक खुशखबर आहे, या खाडी पडले म्हणजेच आजूबाजूच्या गावातल्या लोकांना. सो काय माहिती होतं आहे की नाही. सो मित्रांनो, आता पण इथं लावून इथं पाण्याचे ठिकाण आहे. उपिला हा एक प्रकार असतो नाही का. सो हा इथे पाणी असतं नेहमीच, 12 महिने पाणी असतं. पावसाळ्यात तर जास्तच असतं, पण इथे 12 महिने पाणी असतं. उपिळ आहे वरून. समोर चांगला रस्ता आहे पुढं, बाकी ही ह्या साईडला चिपळून आणि खाली सवनसमधून खेळला जाऊ शकतो. म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला रस्ता नाही माहिती आहे तिथपर्यंत पोचण्याचा, मंदिरापर्यंत. आता तिथे माणसं काही कामं करत आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत. हो काकी, मंदिरात जायला रस्ता कुठं आहे? हा आपल्या हा इथून सरळ खाली, तिथून म्हणजे लांब आहे पुढे. म्हणजे किती लांब आहे? ही मावशी आहे ना. मावशी काय करते? बरी आहेस ना? अगं मी मावशीला फोन केला होता, मुंबईला गेली ना मावशी. मला माहित नाही, तू पण तिकडे जायचं मुंबईला. लांब न दिसली म्हणजे उघडून. मला मंदिर बघायचं आहे. हा बाहेर न चालेल, लॉक लावलेला असेल, काय फरक नाही पडत. हा ते पोरांनी तिथे पीच बनवलेली, तिथून पुढं खाली पुढे जा. रस्ताच आहे. हा तो सरळ जायचा ना. ओके. सो आता रस्ता आपल्याला माणसाने सांगितलेला आहे आणि आता आपण जाणार आहोत. रस्ता सरळ जातोय, तर जंगलात रस्ता आहे आणि त्याच्यामुळे थोडासा कन्फ्युजन होतोय. कधी आलेलं नाही आहे ना, त्याच्यामुळे. वाट बरोबर दाखवा आम्हाला, नाही तर तुम्ही चुकाल ना, आम्हाला पण चुकवा. दरअसल हा इथून आलो आम्ही बघा, अतिशय नैसर्गिक वातावरणामध्ये. ओके. तो आता माल लागलेला आहे थोडा, आणि ही पायवाट सरळ, त्या पायवाट जी आहे ती आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाईल. इकडून आम्ही आलो आणि हा रस्ता एक इकडे सुद्धा गेला आहे. हा रस्ता इकडे गेला. ओके, दॅट इज करेक्ट. तो येईल पाईपलाईनच्या इथून आपण सरळ जाणार आहोत. अतिशय सुंदर असं वातावरण आहे इकडे, निसर्गात रमलेलं वसलेलं मंदिर श्री आई झोलाई देवीचं. सगळ्यात आधी चपला इथंच काढूया बाहेर. हे ओढ्याच्या अगोदर चपला काढू. तर फायनली मित्रांनो, आपण आज पोचलेलो आहोत मंदिराजवळ. अतिशय सुंदर आहे मंदिर.
ज्याप्रमाणे म्हणजेच एक सुस्थितीत आहे आणि कलश आणि कौलारू असलं तरी पण खूप छान आहे, तुम्हाला दाखवतो. सो मित्रांनो, हे आहे श्री आई झोलाई देवीचं मंदिर. ॲक्च्युली कौलारू आहे तरीसुद्धा अतिशय सुंदर एक रमणीय ठिकाण, प्रार्थनीय स्थळ होऊ शकता. मंदिराला कलश आहे, ॲक्च्युली घुमट नाही, आणि हीच स्थिती मंदिराची आहे ना राखून ठेवली तर एक ऐतिहासिक वास्तू म्हणून या इमारतीला एक नाव मिळू शकतं. कारण तरी पण नाही म्हटलं तरी पण एक 80 वर्षापूर्वीची ही वास्तू आहे आणि एक डागडुगी म्हणजेच चांगल्या स्थितीच ठेवलेली आहे. बघायला गेलं तर फाटी वगैरे ठेवण्यासाठी केलं आहे. आणि आय थिंक ही समोरची आहे ती साना आहे. आणि मंदिराला आहे लॉक, तरी पण काय प्रॉब्लेम नाही, मंदिराला लॉक आहे. खूप दिवसापासून येण्याची आपली इच्छा होती, ती आज पूर्ण झालेली आहे. आणि समोरून बघा मंदिर, अप्रतिम सुंदर छान. मंदिरासमोरचा परिसरसुद्धा मोठा आहे. हे इकडं होमाचं आहे, ॲक्च्युली होम लागतं. हे मंदिर असंच ठेवायला पाहिजे, कारण हे एक ऐतिहासिक वास्तू बनू शकते. कारण गेल्या एक 80 वर्षापासून ही वास्तू आहे. आता आपण बारीमधून आतमध्ये बघूया कसं आहे. तर मित्रांनो, हे आहे आतमधला हा व्ह्यू आहे. ॲक्च्युली झोलाई देवीच्या जुन्या पाषाणच्या मूर्त्याबद्दल इतिहास आपल्याला जास्त माहिती नाही आहे आणि इथे कोण गावातलं आहे सुद्धा नाही, कारण गावापासूनही खूप लांब आहे बघायला गेलं तर. मित्रांनो, मंदिराच्या बॅक साईडला सुद्धा एक छोटंसं एक सपाट टाईप काढलेलं आहे आणि तिथे सुद्धा छोट्या अशा मूर्त्या आहेत. जुन्याच मूर्त्या असणार मित्रांनो. आपण बघूया थोडा पुढे जाऊन. जास्त तुम्ही थांबा इकडेच. हां, आहेत खूप, म्हणजे जुन्या पाषाणाच्या मूर्त्या आहेत ॲक्च्युली. कोरीव काम आहे त्याच्यावरती आणि ह्या खूप जुन्या आहेत. एक 100-1 वर्षापूर्वीच्या असतीलच, नक्कीच असतील. आणि त्या तशाच ठेवलेल्या आहेत. इथल्या लोकांनी खूप छान जपवणूक आहे. ओके, तर इथे आपल्याला आय थिंक दिसतंय की लढाई करतानाच आहे असं वाटतंय. हे जे खाल्लं ज्याचं चित्र आहे त्याच्यामध्ये, आणि वरती देवांचं चित्र वाटतंय, त्याचप्रमाणे आहे सगळं. तर मित्रांनो, हे होतं रांगलेवाडीतलं, सौनस रांगलेवाडीतलं श्री आई झोलाई देवीचं मंदिर. म्हणजेच सौनस गावाची जी ग्रामदेवता आहे श्री आई झोलाई देवी, तिचं जुनं मंदिर आहे, म्हणजे पहिलं आणि जुनं मंदिर गावातलं. आणि इथूनच सडेवाडीमध्ये जे मंदिर आहे त्याची उत्पत्ती झाली. त्याच्यानंतरला जे मुळगावातलं मंदिर आहे, परत घोणसनेवाडीतलं जे आता नवीन मंदिर बांधलं आहे, सो ते सगळ्या मंदिरांची उत्पत्ती इथून झालेली आहे. त्या मंदिराचा जो पाया आहे मेन, तो हा आहे. आणि खरंच छान आहे. आणि अशी जी वास्तू ठेवली पाहिजे. याचा जर घुमट झाला तर एक ऐतिहासिक वास्तू ही बिघडली जाईल, हे गावकऱ्यांनी समजलं पाहिजे. कारण आता फॅशन निघालं, फॅशनच बोलायचं आपण, कारण आता फॅशन निघाले की आमचं मंदिराला घुमट पाहिजे, त्याच्यावरती कलश. पण हे मंदिर आहे ना कौलारू आहे आणि त्याच्यावरती कलश आहे, तर एक छान वाटतं, एक ऐतिहासिक वास्तूचा एक फील येतो. त्यासोबत मयुरी आणि सोना आहे, सो त्यांना बिग थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना थँक्यू मागच्या व्हिडिओला एक चांगला रिस्पॉन्स दिल्याबद्दल. हे वालं मंदिर जे आहे ना ते स्वातंत्र्यपूर्व काळातलंच आहे, कारण 1948ला तर आमचं वरचं सडेवाडीतलं मंदिर बांधलं आहे. याचा अर्थ त्याच्या अगोदरपासून हे मंदिर आहे. भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ. टाटा, आंब्याचा बाटा.